हाय हॅलो नमस्कार, मी विदिशा मस्कर म्हणजेच पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतली तुमची आवडती स्ट्रॉंग लढणारी तेजा. आज मी तुम्हाला आमच्या सेटची सफर घडवणार आहे. तर सगळ्यात आधी राजश्री मराठीला मला थँक्स म्हणायचं आहे की यांच्या निमित्ताने मला तुमच्यापर्यंत पोचता येतं आहे आणि सेटची सफर घडवता येते. तर चला मेकअप रूममध्ये काय चाललं आहे बघूया. ही माझी तेजाची म्हणजे तेजा मिठू आणि वल्लरीची मेकअप रूम आहे. म्हणजे माझी ती आहे पण मी इथे बसते. बघूया आपण आतमध्ये काय काय चाललं. हे बघा लोकांना वाटतं आम्ही कामं करतो सेटवर. हे बघा त्या खरं तर पुण्याची मी आहे पण ही पुण्यासारखं वागते. मधनं दुपारची वेळ झाली जरा पाठ टेकवते 3 मिनटं 4 मिनटं. असू दे, सॉरी आम्ही तुला डिस्टर्ब करत नाही. ज्यासाठी आलो आहे ज्यासाठी आपल्याला पैसे मिळतात ते केलंच पाहिजे, झोपा काढायचं काम. चला मी तुम्हाला दुसरी मेकअप रूम दाखवते. बघूया तिकडे कोण कोण काय काय करते. हा ॲक्च्युली आमचा माईकचा सेटअप आहे. तुम्हाला जे डायलॉग्स ऐकू येतात ते सगळे या माईकच्या सेटअपमुळे ऐकू येतात. प्रत्येक जणाला एक माईक दिला जातो ज्याच्यामधनं आमचे डायलॉग्स तुमच्यापर्यंत पोचतात. सो थँक्स टू देम, मोठं काम करतात ते. आणि ही आमची हेअर ताई, जे काही आमचे हेअर छान झालेले असतात तेही करते आणि जे बाहेर आलेले असतात तेही हीच करते. आणि आता आपण जाऊया आमच्या दुसऱ्या मेकअप रूममध्ये. इथे तुम्हाला सगळी माणसं खूप काम करताना दिसतील. सकाळी आमचे मेकअप दादा होते ते आमचं मेकअप करतात. सकाळी आमचं मध्ये टचअप करतात. आणि जसं आपल्याला मध्ये लंच ब्रेकमध्ये वेळ मिळतो तसं आपण कसं टाईमपास करतो तसं त्याचा टाईमपास चालू होता. मोबाईलवर गेम खेळतो पण तो तर लाजतोय. आणि ही आहे श्वेता आणि प्रेरणाची मेकअप रूम. इकडे माझं नाव पण लिहिलेलं आहे पण मी इथे बसत नाही, माहीत नाही का, मला ती रूम जास्त आवडते. आता इथे बघूया आपण कोण आहे. इकडे हाय, इकडे प्रेरणा बसलेली आहे. आम्हाला वाटलं होतं की तू पण मिठूसारखी आम्हाला झोपलेली सापडशील. नाही मी ॲज यू ऑल नो मी खूप झोपत नाही. म्हणजे आडवी पडलेली असले तरी मी झोपत नाही त्याच्यामुळे. हां म्हणजे एक्सपेक्टेड मला आकांक्षाचं होतं पण ही जनरली झोपत नाही, ही बसलेली असते. हे शहाणंपाळ आहे सेटवरचं आमच्या. त्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला थोडासा इकडे येऊन. पण तयारी नाही अर्थातच आम्हाला म्हणजे काम मेन आहे. इथे मेन काम करायला येतो पण 12 तास जेव्हा तुम्ही काम करता मधनं एक डुलकी काढायला लागते, बरोबर की नाही. त्यासाठी आमचा हा छोटासा, माझा आणि आकांक्षाचा छोटासा डबल बेड आणि याच्यावरती आम्ही दोघी छान मावतो आणि मध्ये आम्ही रिलॅक्स करतच असतो. आणि कधी असंही होतं की आम्ही सगळ्याजणी या रूममध्ये येतो आणि सगळ्याजणी आम्ही या बेडवर 5 जणी मावतो. आता ते तुम्ही इमॅजिन करा. येस चलो आता आपण प्रेरणाला भेटलोय. इथे आम्ही रोज मेकअप करतो. ही आमची मेकअप रूम आहे. आमचे हेअर मेकअप सगळं स्क्रिप्ट वगैरे आम्हाला सगळे इथे मिळतात. दिवसाचा पहिला चहा किंवा कॉफी आमची इथे होते मेकअप करता. त्यामुळे ही रूम खूप महत्त्वाची आहे. सकाळच्या एकदम फ्रेश वातावरणासाठी ही रूम कारणीभूत आहे. आता आपण भेटूया आमच्या डिरेक्टरला ज्याचं नाव आहे समीर. तर फक्त आम्हीच फंबल नाही मारत, तोही फंबल मारतो. तर आपण त्याला विचारूया की त्याने काय फंबल मारला होता. समीर हाय. हॅलो. तू त्या दिवशी एक मोठा फंबल मारलास तो प्लीज का आमच्या चुका काढतो. आज मी ह्याच्या चुका काढणार. मला आता खरंच नाही आठवणार तो काय फंबल होता. ते एक्स्ट्रा करिक्युलर काय होतं असतं कधी काय होतं सांग ना. मला नाही आठवत आता. तो मी सांगते. वाक्य असं होतं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. तो बोलला होता एक्स्ट्रा करिक्युलर. तर आम्ही पण ह्याच्या चुका काढणार होतो आता, हो ना. चालेल ना. डन. चला आता सगळ्यात जास्त सीन जिथे घडतात तिकडे जाऊया. म्हणजेच आमचा हॉल. आत्ताच एक फॅन्टॅस्टिक सीन देऊन आमची आवडती ॲक्ट्रेस आलेली आहे. काय केलेलंस तू आत्ता? मी आत्ता चहा दूध ओतता टेन्शन दाखवलं आणि मग म्हटलं की बॅचलर्सचं काय, सगळ्याच मुलींचं तसंच असतं असं काहीतरी. फायनली या मालिकेच्या निमित्ताने माझे डेली प्रॉब्लेम्स कळले तुम्हाला. हो तिच्या घरी एक रोज काहीतरी होतं. एकदा पाणीच पडतं, एकदा पाणी साचतं, एकदा मेड येत नाही, एकदा मेड पळून जाते, डबा गायब होतो. हे सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला रोज ऐकायला मिळतात हिच्यामुळे. पण थँक्यू आम्हाला इथे छान थोडा वेळ दिल्याबद्दल. आभारी आहे मंडळ. ते करून जा ना. टिनिंग टिनिंग टिंग.
बरी पिंगा. सो हा जो बेड आहे ना, इकडे आमची मिठू झोपते जनरली आमच्या सेटवर. म्हणजे मिठूचं कॅरेक्टर जे आहे तिच्यासाठीचा हा बेड आहे. आणि आता वल्लरीला पण ही जागा मिळालेली आहे. सो त्यांचे झोपायचे सगळे सीन इथे असे होतात. आणि हे आहे आमचं डायनिंग टेबल, जिकडे मोस्ट ऑफ द डिस्कशन्सवाले सीन जे तुम्ही बघता ते सगळे इथे घडतात. हा माझा फेवरेट स्पॉट आहे. म्हणजे जेव्हा केव्हा सीन चालू असतो तेव्हा मी आमच्या डिरेक्टरला एवढंच विचारते, मी इकडे बसते, कारण ह्या खुर्च्या खूप कम्फर्टेबल आहेत आणि बसून सीन असलं तर जरा छान कम्फर्ट येतो एक. सो आणि ही आमची फेमस पाण्याची बाटली. असेच घाबरतात सगळेजण या बाटलीला. आणि हे आमचे DOP सर. हाय सर, किती तुम्हाला आनंद होतोय आमच्यासोबत काम करताना? प्लीज. खूप आनंद होतो. अजिबात त्रास होत नाही ना? त्रास होत नाही, आम्हीच देतो तुम्हाला त्रास. बघितलं, आता फायनली कमिट केलेलं आहे, त्यामुळे हे एकदा आलं बाहेर की सगळं क्लिअर होणार आहे आयुष्यात, है ना? कोण लेट येतं? आम्ही एकदम डॉट, त्यामुळे प्रश्नच नाही. आता आपल्याकडे प्रूफ आहे. ओके, चलो आता मी तुम्हाला बाल्कनी दाखवते. सो बाल्कनीच्या आधी ना हे आमचं बाथरूम आहे, पण हे एक इल्युजन आहे, कारण हे ओपन केल्यानंतर असं दिसतं. डायरेक्ट मेकअप रूम आहे आमची तिकडे. सो जेव्हा तुम्ही आमचं बाथरूम बघता तेव्हा ते असं असतं. सो सेट असेच असतात, थोडे तुम्हाला ट्रिकी बांधावे लागतात, कारण इथे जागा कमी पडते शूटिंगसाठी. आणि हा माझा रात्रीचा फेवरेट स्पॉट आहे. म्हणजे रात्र झाली, संध्याकाळ झाली की मी या खुर्चीत बसते आणि इकडे मस्त कॉफी पीत बसते. आता हा झाला आमचा आवडता कोपरा, पण तिकडे एक जो कोपरा आहे तो आत्तापर्यंत जास्त लोकांनी बघितलेला नाही आहे, पण तोही खूप क्यूट कोपरा आहे. म्हणजे त्याचा फारसा उपयोग होत नाही, पण म्हणजे कधी मला असं वाटतं लपाबिपाईचे सीन असतील तर आम्ही इथे ते सीन्स करू शकतो. खूपच अशी क्यूट आणि बाल्कनी टाईप जागा आहे. आणि इकडनं आमचं किचन पण दिसतं डायरेक्ट. आता जाऊया आपण किचनकडे. ओके, सो वेलकम टू आवर किचन. जिकडे तुम्हाला प्रेरणा आणि वल्लरी जास्तीत जास्त वेळ दिसतात ते हे आमचं किचन. आता हे सगळं आमचं सामान आहे. आम्ही बऱ्याचदा स्वयंपाकसुद्धा आम्ही जो करतो तो खरा करतो, किंवा चहा वगैरे आम्ही जे करतो ते सगळं खरं असतं. म्हणजे अजिबात असं खोटं खोटं आम्ही आणत नाही, कारण त्याचे सगळे पदार्थ वगैरे इथे ठेवलेले आहेत. हे असं सगळं छान छान जेवण बनवण्याचं काम आम्ही इथे करतो. आणि आम्ही बऱ्याचदा खरं जेवण बनवतो आणि आम्ही नंतर ते खातो सुद्धा, सीनमध्ये बनवलेलं जेवण. सो हे आहे आमचं किचन. आता तुम्हाला बेडरूम दाखवते. ही आहे माझी आणि श्वेताची बेडरूम. सो बेसिकली आत्ता ती जरा अस्ताव्यस्त आहे, पण इतर वेळी ती छान अशी सजवून ठेवलेली असते जेव्हा इकडे सीन्स आमचे होतात. तुम्ही एक बघू शकता, म्हणजे मला एक गोष्ट खरंच प्रकर्षाने सांगावीशी वाटते. हे जे आहे, हे सगळे जे बोर्ड्स आहेत किंवा ह्या ज्या खुंट्या आहेत, पारसी जी जुनी घरं होती त्या सगळ्यांचं हे महत्त्व असतं. फर्निचर किंवा त्यांची एक जुनाट सिस्टीम, जुनं फर्निचर, जुनं इलेक्ट्रिसिटीचं पॅटर्न्स सगळे. तर हे खूप आमचे सेट डिझायनर जे आहेत त्यांनी खूप छान मेंटेन केलं आहे. आणि हा जो बोर्ड आहे तो चालू बोर्ड आहे, म्हणजे ह्याच्यामुळे ॲक्च्युली फॅन लागतो आणि बंद होतो, किंवा लाईट लागतो आणि लाईट बंद होतो, ह्याला कनेक्शन आहे. सो त्यांचं खरंच खूप कौतुक यासाठी. किंवा या खुंट्या पण पारसी लोकांना फार आवड असते जुनं फर्निचर सेव्ह करून ठेवायची. सो तुम्ही बघू शकता की आमच्या घरात असं, म्हणजे हे म्हणा किंवा हे बघा असे अँटिक आयटम्स आहेत आमच्या घरात. हे बघा, हे असं घड्याळ म्हणा, किंवा तो जो बेड आहे तो पण तुम्ही बघू शकता. ते सगळं असं प्रॉपर कोरलेलं. म्हणजे आता हे मी दाखवते. ही जी डिझाईन आहे ही तुम्हाला नॉर्मल बेडमध्ये कुठे मिळणार नाही. ही आणि ही ती असे जे जुने डिझायनरवाले बेड असतात, किंवा एकदम जुने सागाचे अँटिक पीस असतात, त्याच्यामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतं. सो आम्ही खूप लकी होतो, आम्हाला एवढ्या छान सेटवर आणि प्रॉपर्टीजमध्ये काम करायला मिळतं.
इथे रोज मी देवपूजा करत असते आणि माझे खूप सीन्स या कॉर्नरमध्ये होतात, कारण इथे माझ्या स्वामींचा फोटो आहे आणि माझ्या सगळ्या देवांचा फोटो आहे. तर त्याच्यामुळे हा आणि किचन असे माझे 2 खूप जवळचे कोपरे आहेत. मग प्रत्येकाचे स्पॉट आहेत. तर जसं मी असं बऱ्याचदा काम करत असते, त्यामुळे तो आतलं एक टेबल आणि बाहेरचं एक टेबल ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. हिच्यासाठी हे आणि किचन, वल्लरीसाठी ते टेबल आणि किचन, आमच्या श्वेतासाठी तो बेड किंवा मिठूसाठी हा बेड. बऱ्याचदा बाल्कनी पण हां, मग ती बऱ्याचदा फोनवर बोलत असते. पण या देवघराचं मला एक सांगावंसं वाटतं की इथे जेव्हा जेव्हा सकाळी दिवा लागतो तर तो तेवत असतो, जोपर्यंत स्वतःहून विजत नाही. तो मी आत्तापर्यंत बघितलं नाही की कोणी स्वतःहून विजवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, हे खरंच सेटवरचं म्हणजे प्रॉपर्टीमधलं नाही, हे आमचं देवघर असल्यासारखंच आहे. कारण रोज आमच्या टीममधले सकाळी आम्ही शूट चालू झालं की रोज इथली फुलं बदलली जातात, संध्याकाळपर्यंत मग ती अशी जरा कोमेजलेली असतात आणि रोज दिवा बत्ती ही नॉर्मली दोन्ही वेळेला आमच्या सेटवरती पण होते. सो हा आहे आमचा जिन्यामधला एरिया, म्हणजे जिकडनं आम्ही घरात येतो, एंटर करतो तो एरिया, जिकडे आम्हाला मिस्टर अँड मिसेस भूते त्रास देतात, आमच्यासोबत बोलतात. रोशन मावशी येते जी आम्हाला मध्येच पकडते, ती या जिन्यांवर झालेली आहे सगळे सीन. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ना, इकडे आलात तर तुम्हाला दिसेल की इथे लिहिलं आहे बुलबुल बाग. तर हे तुम्ही कधी पारसी कॉलनीमध्ये कधी गेलात तर तुम्हाला हे सेम असेच एवढे जुने बोर्ड दिसतील. 1939 पासूनच्या बिल्डिंग्स त्या आहेत, ज्या तशाच्या तशा आहेत, ती तशीची घरं तशीच्या तशी आहेत, किंवा हे जे बोर्ड्स आहेत, हे खूप कमाल सेट आमचं बांधलेलं आहे. म्हणजे तो फील त्या सेटवर आम्हाला येतो पारसी घराचा. आणि हा सुद्धा आमचा एक फेवरेट कॉर्नर आहे, कारण इकडे आमचे बऱ्याचदा बाहेरनं येतानाचे परत जातानाचे सीन्स होतात. आणि हे गेट स्पेशली मी आणि मिठू हे आमचं काम असतं. हे गेट जे आहे त्याच्यावर आम्ही लहानपणी आपण खेळायचो ना, ते आम्ही खेळत बसतो. आठवतं का लहानपणी आपण हे करायचं? सो मी आणि मिठू आम्ही याच्यावर खेळत बसतो किंवा मी मागणं जाते थांब. सो हे जे गेट आहे ते माझं आणि मिठूचं फेवरेट गेट आहे, कारण आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बऱ्याचदा आम्ही याच्यावर खेळत असतो, लहानपणीची आठवण म्हणून. हे असं. सो ही होती आमची बुलबुल बाग आणि खूप मजा करतो आम्ही इथे, खूप आठवणी तयार होत आहेत. आणि मला असं वाटतं की आता आपल्याकडे संधी आहे तर आपण आमचे जे डिरेक्टर आहेत वैभव चिंचाळकर, आपण त्यांना विचारूया की आम्हाला ते किती सहन करतायत इतके दिवस. हाय वैभव सर. आता तुम्ही आम्हाला सकाळपासून जरा आम्ही पण कामात होतो, आता एक जरा फ्री होतात. तर मी आता तेच म्हणाले की म्हटलं सर आम्हाला किती सहन करतात, हा प्रश्न आपण सरांना विचारूया. तर तुम्ही प्लीज सांगा तुमचा एक्सपिरियन्स बुलबुल बाग आणि आपल्या शो बद्दल. नाही, एक्सपिरियन्स तर फॅन्टॅस्टिक आहे. मला असं वाटतं की मुळात आपण ज्या व्यवसायात आहोत त्याच्यात आपण काय एक्सपिरियन्स करतो ह्यापेक्षा आपण जे सगळे मिळून मेहनत करतो त्याच्याने लोकांना काय एक्सपिरियन्स येतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत तरी जो काय फीडबॅक येतो आहे त्याच्यावर लोकांना आवडते मालिका आणि त्यासाठीच सगळा अट्टाहास आपला सुरू आहे. बाकी पर्सनल फ्रंटवरती म्हणाल तर खूप छान आनंद देणारी मालिका आहे. थोडी आजच्या काळातली आहे, कारण यंग मुलींची एक फौज आहे, त्यांचं PGचा जो आपला एन्व्हायरमेंट आहे की पेइंग गेस्ट म्हणून ते राहत आहेत, तर त्यामुळे ते एक त्यांची स्वप्न, एक यंग ब्रिगेडची स्वप्न आहेत. ह्याच्या आधी अनेक मालिका केल्यात, त्या नवरा बायको इंटरपर्सनल रिलेशनशिप्स याच्यावरती होत्या. पण या मालिकेची गंमत अशी आहे की कलर्सचं एक विजन होतं की अशा पद्धतीने आपण यंग मुलांना पण आणि त्यांच्या स्वप्नांना पण आपण ॲड्रेस केलं पाहिजे. सो ते समाधानकारक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की त्याच्यामुळे आता टेलिव्हिजनमध्ये करत असताना तुम्ही एक साच्यात काम करावं लागतं तुम्हाला, पण त्या साच्यात सुद्धा काय नाविन्य आणता येतं ते बरंचसं अवलंबून असतं की तुमच्या मालिकेचं एन्व्हायरमेंट, ॲम्बियन्स कसं आहे. म्हणजे मी ॲम्बियन्समध्ये मी सेटवरचं ॲम्बियन्स नाही म्हणत, ते तर मजा मस्ती मला वाटतं सगळ्याच सोशल मीडिया चॅनल्स आणि TV चॅनल्समधून लोकांना समजत असतं, कारण जेव्हा ते कलाकारांची मुलाखत घेतात तर तुम्ही काय मज्जा केली हा एक नेहमीचा प्रश्न असतो. पण मला म्हणायचं आहे ॲम्बियन्स म्हणजे स्टोरीमधलं वातावरण.
स्टोरी कुठे बेस्ड आहे त्याच्यातनं त्याला आपोआप त्या सीन्सला नाविन्य प्राप्त होतं. आणि इथेच मला वाटतं की पिंगा का पुरी पिंगा खूप वेगळं आणि समृद्ध करणारं किंवा आनंद देणारा प्रोजेक्ट ह्याच्यासाठीच होतो, कारण तो ॲम्बियन्स आहे, तो त्याचा परिघ आहे ना, तो वेगळा आहे. ती पात्र वेगळ्या ॲम्बियन्समध्ये उभी राहतात आणि त्याच्यामुळेच मग आपोआप ज्या गोष्टी घडतात, जे त्यांच्या भावनांचा कल्लोळ आपण दाखवतो, तो सगळ्या खूप छान पद्धतीने मांडता येतो. आणि दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की ते चॅलेंज आहे, की मुलीच आहेत पण 5 मुली आहेत. बहिणींचं 5 मुलींचं इमोशन थोडं वेगळं असतं, मैत्रिणींचं थोडं वेगळं असतं, नंदा भाऊजांचं थोडंसं वेगळं असतं. तर हे नाते असतात, त्याचे बेसिक इमोशन जरी सेम असले तरी त्याला थोडासा कर्व जो मिळतो तो त्यांच्या ॲक्च्युअल रिलेशनशिपमधनं मिळतो. आणि मग असं करण्यासाठी मला असं वाटतं की तुमच्याकडे प्रोजेक्ट खूप छान यायला हवं, तर इथे ते या निमित्ताने आले. हो, पण मला एक सांगावंसं वाटतं की जेव्हा आमचं डन झालं होतं की आम्ही 5 जणी हा प्रोजेक्ट करतोय, तेव्हा सगळ्यांच्याच लँग्वेजेस खूप वेगवेगळ्या होत्या. तर तेव्हा आमचं जे आधी वर्कशॉप झाले त्याच्यामध्ये आम्ही खूप अभ्यास म्हणजे सरांनी आमच्याकडनं करून घेतला आणि त्याचा डेफिनेटली थोडा होतोय ना सर फायदा थोडाफार. हो, ॲब्सोल्युटली फायदा होतो त्या गोष्टीचा. मला असं वाटतं की आत्ता एपिसोड बघताना सुद्धा तो एक फ्लेवर जो यायला हवा ना. कसं प्रमाण भाषेत आत्तापर्यंत खूप काम झालं आहे, खूप काम लोकांनी बघितलं आहे, मीही केलं आहे, आपण सगळ्यांनीच त्या प्रमाण भाषेत काम केलं आहे. पण शेवटी त्या लहेजाची एक मजा असते आणि अनेक वेळेला तो लहेजा अवॉइड केला जातो की अरे खानदेशी लहेजा आला तर कोकणातल्या माणसाला समजेल का, कोकणी भाषेत तुम्ही काम केलं तर विदर्भातलं समजेल का. तर असं काही नसतं. म्हणजे शेवटी त्याची मूळ भाषा ही मराठीच आहे. पुन्हा ज्या पद्धतीने कलाकार पात्र म्हणून त्या शब्दांवरती वजन देतात, त्या गोष्टीचं एक इमोशन आहे, ह्याच्यातनं त्या गोष्टी कळतात. मग आपण त्याच्यापासून का फारकत घेतो, का आपण हातचं राखून ते करतो, असं जेन्युइनली प्रत्येकाला वाटत होतं. तर ते इथे करायला मिळालं हे अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अरे खानदेशी पात्रे तर खानदेशी आहेत. मग त्यांच्या आईवडिलांपासून ते कास्टिंग पण करताना असं बघितलं की कोण कम्फर्टेबल आहे. जे नाही आहेत त्यांच्यावरती म्हणजे तुमच्यावर मेहनत केली गेली. आता तुला पुणेरी करायचं होतं, तितका त्रास नसेल, एक प्रमाण भाषेत आपल्याला बोलायचं होतं. पण शाश्वतीला मालवणी करायचं होतं, कोणाला खानदेशी करायचं होतं, ऐश्वर्याला खानदेशी करायचं होतं, श्वेताला सोलापुरी करायचं होतं. तो सोलापुरी आणि कोल्हापुरीमधला काय फरक आहे हे दाखवणं. असंच खूप वेळा आत्ता असं वाटतं की अरे कोल्हापुरी का सोलापुरी आहे, इतपत कधीतरी तो एक विभ्रम तयार होतो त्या गोष्टीचा. पण गंमत ती आहे की आता हां त्या भागातल्या माणसाला ते एक एक्स्ट्रा अटॅचमेंट मिळेल. आणि शेवटी मूळ उद्देश तोच आहे की प्रत्येकाला मालिका आपली वाटावी आणि ती मालिका आपली वाटली तर लोक टेलिव्हिजन बघतील तर सगळ्यांचं काम छानपणे लोकांपर्यंत पोहोचेल. अगदीच खरं आहे. आणि तुम्ही म्हणाल तर ती गोष्ट मला पटली की आपण नॉर्मली मुंबईत पण जेव्हा राहतो तेव्हा वेगवेगळ्या भागातली लोक आपल्या समोरच असतात. म्हणजे एक नागपूरचं असेल, कोणी खानदेशी असेल, कोणी विदर्भातलं असेल किंवा कोणी कोल्हापूरचं असेल. सिम्पल मला काय वाटतं माहिती आहे की आता आपण इतके वर्ष म्हणजे तुझी जनरेशन, त्याच्या आधी आमची जनरेशन, त्याच्या आधी आमची जनरेशन म्हणजे आधीची जनरेशन, सगळ्यांनी जे हिंदी पिक्चरमध्ये करवा चौथ दाखवला तो आपण मान्य केलाच की. मग माझं म्हणणं आहे मग आता वटपौर्णिमा जी येते ती पण आपण मान्य करतोच की. मग हे जर आपण सगळं मान्य करतोय तर ती इंटरनली जी आपण म्हणतो ना की 10 कोसावरती भाषा जी बदलते त्याची गंमत समजेल ना आपल्याला. आपलं काहीच कनेक्शन नसताना करवा चौथचा चांद आपल्याला इतकी वर्ष अट्रॅक्ट करत राहिला आणि आपण ते सिनेमे आनंदाने बघितले आणि अगदी आनंदाने बघितले. मग आपल्या भाषेबद्दल करताना किंवा ह्याच्यातले बारीक बारीक लहेजे फॉलो करताना त्याची जर ती गंमत ती मिळते म्हणजे इतकी छान मिळते ना की ते जेव्हा जळगावी खानदेशी भाषेत ते अडी आणि तडी बोलतात तेव्हा ते एका वजनात इतकं सुंदर वाटतं, भावना पोचतात आणि आपल्याला वाटतं की अरे हां हे जळगाव उभं राहिलं आहे. ते पण प्रत्येक वेळेला जाऊन त्या ठिकाणी शूट करणं शक्य नसतं. मग तो कलाकार आणि त्याची भाषा हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे आणि ते केलं जातं. खूपच खरं आहे. आणि इन जनरल म्हणजे हे करायला लागल्यानंतर मला ही गोष्ट जाणवली होती की ॲक्च्युली आपल्या आजूबाजूला असे सगळे मिक्स भाषा बोलणारे असतातच की आणि त्यांचं मराठी आपल्याला कळतंच. फक्त आपल्याला जाणवतं की अरे बाबा हा कोल्हापूरचा आहे, हा पुण्याचा आहे, हा इकडचा आहे. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच आम्हाला एक्सप्लेन केल्याबद्दल आणि आम्हाला गाईड केल्याबद्दल पण. हे अर्धे एफर्ट्स यांचे आहेत. सो आता खालच्या मेकअप रूम्स ज्या आहेत त्या मुलांच्या आहेत.
सो हे होतं आमचं बुलबुल बाग. हा होता आमच्या पिंगा ग पोरी पिंगाच्या सेटवरची धमाल, की वेगवेगळे किस्से आणि आमचे वेगवेगळे अनुभव. सेटवर आम्ही कसं शूटिंग करतो, आमच्या मेकअप रूम कशा आहेत, मधल्या वेळेत आम्ही काय करतो, कशी धमाल करतो, किंवा आम्ही कॅरेक्टरवर कसं काम केलं आहे, भाषा बोलतानासुद्धा आम्ही किती विचार करतो, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. तुम्ही जसे एपिसोड्स बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला कळतच असेल वेगवेगळ्या, म्हणजे हे एक वेगळ्या जॉनरची सिरियल आहे किंवा वेगळ्या जॉनरचा शो आहे. रोज आपण सासू सून बघतो, आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला ज्या रेग्युलर गोष्टी असतात त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं. एक मुद्दा झाला की परत एक नवीन मुद्दा आहे या सिरियलमध्ये, आणि तेच मला वैशिष्ट्य वाटतं आमच्या मालिकेचं, आमच्या सिरियलचं. तर तुम्ही बघायला, आम्ही खूप मजा करतो आहे, तुम्हालाही मजा बघायची असेल म्हणजे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन सगळीकडे खूप धमाल येते आहे, आणि तुम्हाला पण ही मजा एन्जॉय करायची असेल तर बघायला विसरू नका पिंगा ग पोरी पिंगा, कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता.